अगं आई, तू राजीनामा द्यायला उशीर करतेयस. दुसऱ्या कोणी सांगण्याच्या आधी जर तू राजीनामा दिलास तर तुझीच प्रतिमा जास्त उजळणार आहे, असं नाही का तुला वाटत आहे? आणि बाबा, तुम्हाला जे असं वाटतंय की हा माझा अट्टाहास आहे, तसं नाहीये. माझा आग्रह आहे. कसला? सत्याचा. कशा करता? आणि तोही आई विरुद्ध? हो, कारण आई ज्या सत्याची आग्रही आहे त्याच सत्याचा झेंडा हातात धरून मीही उभी आहे बाबा. ठीक आहे, ठीक आहे. हे झालं तू एक पत्रकार आणि तुझी आई कुलगुरू या नात्यानं. पण तू एक मुलगी आणि ती एक आई या नात्यानं तू ही सत्य लपवता कामा नाहीस, नाही का? तिथेही सत्याचा आग्रह तसाच आणि तितकाच असायला हवा. बरोबर आहे बाबा तुमचं. कधीतरी सांगायला हवंच होतं. आत्ताच सांगते. आई, मी लवकरच आई होणार आहे. ओके. आपण काय बोलत होतो? सुधा, आपली आकांक्षा आई होणार आहे असं सांगते आणि तुझी रिएक्शन फक्त ओके एवढीच आहे. मग मी काय करायला हवं शरद? खरं तर मला वाटलं होतं ही बातमी मला 4-5 वर्षापूर्वीच मिळेल, पण ती आज मिळाली, इतकंच. जगाला ताज्या बातम्या लवकरात लवकर कळवणारी आपली मुलगी ही बातमी आपल्याला इतक्या उशिरांनी कळवते. नाही, म्हणजे तुम्हा दोघांनाही एक ठाऊक, मला मात्र अंधारात ठेवण्यात आलं, एकटीला. याला कारण मी आहे. सगळ्या अनर्थाला कारण तूच तर आहेस. मी बाबा आणि आजीला शपथ घातली होती तुला न सांगण्याची. शपथ? कारण मी स्वतःच तुला सांगायचं ठरवलं होतं योग्य वेळ.
योग्य वेळी तू काय तुझी शांत राहू नकोस प्लीज, मला भीती वाटते. मग मी काय करायला हवं आकांक्षा? अकांड तांडव करू? लाथाबुक्क्याने तुला तुडवून काढू? काय करू सांग ना. काहीही कर. नाही आकांक्षा, लग्न न करता तुला दिवस गेले म्हटल्यावरती तुला बोलण्यात काय मतलब आहे? मृत्यूच्या दारात जाऊन आल्यावर मला आता कशाचंच काही वाटेनसं झालंय. मला आता ह्या यातना वेदना सहन नाही होत, मानसिक शारीरिक. आकांक्षा, शक्य असेल तर यातून सुटका करून घे. ती वेळ निघून गेली आई. म्हणजे तू ह्या मुलाला जन्म देणारेस? हो, आणि वाढवणार आहे एकटी. म्हणजे याचं पितृत्व कुणाकडे जातं हे विचारणं म्हणजे मूर्खपणाचं आहे. कारण तूच त्याला जो कोणी आहे त्याला तुझ्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतलायस. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. अजून काही सांगायचं राहिलंय? आयुष्यभर संकटांना सामोरं जाण्यासाठीच, सगळं सहन करण्यासाठीच माझा जन्म झाला असेल तर जिवंत असेपर्यंत ही सहनशक्ती अशीच असू दे एवढीच मी प्रार्थना करते. माझ्या प्रत्येक प्रयत्नाला, प्रत्येक निर्णयाला नियती अशीच चपराक मारत आलेली आहे. पण कैकदा असं वाटतं तुमच्यासाठी, या घराच्या भल्यासाठी मी जे काही प्रयत्न केले त्याला यश आलं नसेल. पण मी प्रयत्नच केले नाहीत असं तरी कुणाला म्हणता येणार नाही. आकांक्षा, मला तर एवढंच सांग, ज्यानं तुला दूर लोटलंय किंवा ज्याला तू दूर लोटलेस त्याचं मूल तू का म्हणून वाढवणार? कारण ते फक्त त्याचं नाहीये, ते माझंही आहे. मी जे बोलते ते अयोग्य आहे, मला माहिती आहे. पण
तू आयुष्यभर चित्रा मावशीचं मूल स्वतःचं म्हणून सांभाळलंस ना, मग हे तर माझं आहे, माझं स्वतःच आहे. पेपर वाचलास? अलीकडे मी पेपर वाचणं सोडून दिले. काय असतं त्यात? माझ्या राजीनाम्याची मागणी, विद्यार्थी कृती स्थापना, विरोधी पक्षांचं बंदचं आवाहन, विद्यापीठाच्या कारभाराची चौकशी. तूच काडी लावून दिलीस. मी निर्दोष आहे हे तुला माहितीये. कर्णिक बाईस दोषी आहे, त्याचे पुरावे मिळाले, साक्षीदारही मिळाले, टेप्स आहेत माझ्याकडे. आई, हीच बातमी आली आजच्या पेपरमध्ये. इट्स अ बिग न्यूज. हे तुला सगळं माहीत असूनही तू माझ्या राजीनाम्याची मागणी केलीस. आई, फक्त तुझ्याच नाही, मी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करते. ते दोषी आहेतच ग. ते आता सांगतायत मला काहीच माहित नाही आहे इथलं. मला खुश ठेवण्याकरता कोणी बाहेर उपद्व्याप करत असेल तर त्यांना फाशी द्या असं सांगण्याचं ते कांगावा करतायत आता. हे बाई, ते खरंही असेल एक वेळ, पण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची काहीतरी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जनतेपुढे आदर्श म्हणून त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा. त्याचप्रमाणे आई, कुलगुरूही अप्रत्यक्षपणे विद्यापीठाच्या भ्रष्ट भोंगळ कारभाराबद्दल जबाबदार असतात. हे बघ, ती तुझी चूक नसेल, पण तू ती टाळू शकत नाहीस. आकांक्षा, प्लीज, काय चूक काय बरोबर हे तू मला सांगू नकोस. नैतिक अनैतिक, सत्य असत्य ह्या गोष्टींवर बोलण्याचा तुला काही अधिकार नाहीये. तो अधिकार तू कधीच गमावून बसलेस. लोकांवर शिंतोडे उडवण्याचा तुला अधिकार नाही. प्लीज. आई, मी माझी जबाबदारी ओळखूनच बोलतेय. मी कुठल्याही पद्धतीने माझी जबाबदारी टाळत नाहीये, तिच्यापासून पळून जात नाहीये. पण आई, तुझा राजीनामा मागणं ही वेगळी गोष्ट आहे. तिथे एक पत्रकार म्हणून मी माझी भूमिका मांडत असते. अच्छा, मग माझी मुलगी म्हणून तुझी काय भूमिका असते सांग ना. इथे नैतिकतेचे धडे कुणी कुणाला शिकवायचे? हे बघ आकांक्षा, मला तुझ्यासारखं दुहेरी वागणं जमत नाही. माझं वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्य हे वेगळं नाहीये. ते मला वेगळं करता येत नाही. माझ्या नैतिकतेच्या व्याख्या सगळीकडे सारख्याच असतात.
आई ग प्लीज. आई, हा आपल्या दोघींमधला जोशी कुटुंबातला वाद आहे. अगं, सार्वजनिक जीवनात आपलं वागणं बोलणं फार पटकन चव्हाट्यावर येतं. हे बा आई, हा इश्यू मी काढला नसता तर दुसऱ्या एखाद्या पत्रकारांनी काढला असता. हो, पण जेव्हा स्वतःचीच मुलगी हा इशू भर चव्हाट्यावर मांडते ना, तेव्हा त्याला वेगळा अर्थ प्राप्त होतो. आकांक्षा, जेव्हा तुला माहितीये की आपली आई निर्दोष आहे तेव्हा. आणि आकांक्षा, तुला काय वाटतं, मी राजीनामा दिल्यावर विद्यापीठाचा कारभार अगदी सुरळीत, निर्मळ, स्वच्छ होईल असं वाटतंय तुला? अगं आई, तुझ्या स्टाफला तू राजीनामा दिल्यामुळे आनंदच होणार आहे. तुझ्या स्वच्छ कारभाराला कंटाळलेत ते. कधी एकदा जोशी मॅडम जातात आणि कधी आपण पूर्वीसारखे. अगं, मग तू माझ्या मागे का लागलेस बये? सांग ना. का मी तुझ्या बेजबाबदार वागणुकीवर ऑब्जेक्शन घेते म्हणून तू सुद्धा? आई ग प्लीज. आई, तू प्लीज या दोन गोष्टी मिक्स करू नकोस. तू राजीनामा दे आणि मग मुक्तपणे माझ्याशी भांड. हे बघ, मी काय करायचं हे तुझ्याकडून शिकायची मला गरज नाहीये. हे सगळं केलेस ना, आता ह्याच्या पुढे काय करायचं हे तू ठरवायचेस. आणि मी काय करायचं हे मी ठरवणार आहे. कळलं? आई, अगं